बालविवाहाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे। नव्या नियमानुसार आता लग्नपत्रिकेवर वधूवरांचं वय लिहिणं कायदेशीररित्या बंधनकारक असेल। राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही हा नियम लागू केला जातो। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। कर्जमाफीविषयी अण्णासा शेतकऱ्यांबाबत प्रस्तावावेळी विधानसभा रिकामी, मंत्री आणि अधिकारीच अनुपस्थित। शेतीचे प्रश्न, शेतकरी कर्जमाफी आणि संभाव्य एल निनोच्या संकटावर सत्ताधाऱ्यांनी नियम 293 अन्वये मांडलेल्या प्रस्तावादरम्यान विधानसभेमध्ये संबंधित विभागाचे मंत्री, सचिव आणि एकही अधिकारी हजर न राहिल्यामुळे मंगळवारी सत्ताधारी आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले। या चर्चेच्या वेळी बहुतांश शेतकरी पुत्र असलेले आमदार देखील गैरहजर होते। शासन कर्जमाफीच्या जाचक निकषाचे जाळे 60% शेतकरी बाद ठरले। जिल्हा बँकेची स्थिती पहिली 71,755 खाती अपलोड, आता 28,078 पात्र। अमरावती जिल्ह्यात कर्जमाफी योजनेमध्ये शासनाने थकबाकीदारांचा कालावधी कमी केल्यामुळे फटका थेट 60% शेतकऱ्यांना बसलाय। जिल्हा बँकेने सुरुवातीला 71,755 थकबाकीदार खातेदारांची नावे पोर्टलवर अपलोड केली होती। आता मात्र नव्या परिपत्रकानुसार फक्त 28,078 शेतकरी पात्र ठरलेत आणि या खातेदारांच्या बँक खात्याची पडताळणी ऑडिटद्वारा 16 जून पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे। पीक नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी आगामी काळामध्ये कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने संयुक्तरित्या ड्रोन सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सोलापूर जिल्ह्यात रेबीज लसीचा तुटवडा, ग्रामीण रुग्णांची हेलपाटी, आरोग्य केंद्रामध्ये रेबीज इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे नागरिक संतप्त, खासगी रुग्णालयात महागड्या उपचारांचा आर्थिक भुर्दंड। ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेले कुत्रा चावल्यावर देण्यात येणारे रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अक्षरशः धावपळ सुरू आहे। कुत्रा चावल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जीवनावश्यक लस उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। होर्मुझमधून 11 जहाजे सुरक्षितपणे भारतात। होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांची वाहतूक सुरू असून 17 जून पासून आतापर्यंत भारताकडे येणाऱ्या 11 जहाजांनी हा मार्ग सुरक्षितपणे पार केलाय, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी दिली। राज्यामध्ये सिंचनाचे नवीन जलदर लागू, सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन, जून 2029 पर्यंत दर कायम राहणार। नवीन धोरणानुसार ठिबक आणि तुषार अशी सूक्ष्म सिंचन प्रणाली बसवून जलमापक यंत्राद्वारे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मूळ जलदराच्या केवळ 75% दराने शुल्क आकारलं जाणार आहे। कालव्याच्या लाभ क्षेत्रातील 35 किलोमीटर पर्यंतच्या विहिरीमधून ऊस, केळी, कापूस तसेच फळबागांसाठी पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50% शुल्काचा लाभ मिळणार आहे। वाघ बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना नोकरी, नाशिकमध्ये बिबट्यांसाठी विशेष प्रकल्प उभारण्याचे काम सुरू, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती। वाघ किंवा बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास 25 लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे। त्यातील 10 लाख रुपये 24 तासात दिले जातात। याशिवाय मृतांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्याचा विचार सुरू असून त्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केली। भारतावरील ऊर्जा संकट टळणार, अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी 10 लाख टन LPG आयात होणार। यापूर्वी देशाच्या गरजेचा मोठा हिस्सा सौदी अरेबिया, UAE, कतार यासारख्या मध्य पूर्वेतील देशांकडून पूर्ण होत होता। चांदीच्या दरामध्ये 11,000 रुपयांची मोठी घसरण, तर सोन्याचा दरही 2,300 रुपयांनी कमी। पुरंदर विमानतळ प्रकरणामध्ये लाडक्या बहिणींच्या हरकती फेटाळणार, जिल्हाधिकारी जितेंद्र होडी यांची स्पष्टोक्ती, संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देणार। बहिणीने पूर्वीच हक्कसोड पत्र दिलं, मात्र आता त्यावर पुन्हा हरकत घेतली आहे। काही प्रकरणामध्ये 8 ते 10 गुंठे क्षेत्राचा कोर्टात वाद सुरू असताना संपूर्ण क्षेत्रावर हरकत घेतली। तसेच काही प्रकरणामध्ये भावाने स्वतः खरेदी केलेल्या जमिनीवर बहिणीने हक्क सांगून हरकत घेतल्याचं दिसून आलेलं आहे। बारामतीमध्ये अजितदादांच्या स्मारकाला मंजुरी, 3.5 एकर जागेमध्ये उभारणार जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ। मंत्रिपदासाठी नाही मग कर्जमाफीसाठी निकष का? एखादा नेता 2019ला मंत्री झाला म्हणून त्याने 2024 मध्ये मंत्री व्हायचं नाही, हा निकष नसेल तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अशा पद्धतीचा निकष का लावला जातोय, असा सवाल शिवसेना उभारता गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला। पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरामध्ये जुन्या विहिरींचा विस्तार करण्याचा निर्णय, पाऊस न आल्यामुळे विहीर खोदाईला वेग, यंत्राची टंचाई, शेतकरी मात्र हैराण।
थेट शेतकऱ्यांकडून डाळी खरेदी करा, अमित शहा यांचे नाफेड आणि NCCFला निर्देश. अमित शहा म्हणाले की डाळी आणि तेलबियांचं उत्पादन वाढलं आहे, मात्र मध्यस्थांमुळे शेतकऱ्यांपर्यंत हमीभावाचा लाभ पूर्ण पोहोचत नाही आणि हे चित्र बदलण्यासाठी पुढील 2 वर्षांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. 2 वर्षांमध्ये अशी व्यवस्था निर्माण केली जाईल जिथे शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. घर बांधायला गॅस सळईसह सिमेंटच्या दरामध्ये घसरण, घरकुल लाभार्थ्यांना दिलासा, बांधकामातील खर्चामध्ये होणार बचत, स्वप्नातील घर साकारणार. सळईच्या किमतीमध्ये पूर्वीपेक्षा आता सरासरी प्रति क्विंटल मागे 500 रुपयांची घसरण पाहायला मिळते. तर पूर्वी 320 रुपयाला मिळणारी सिमेंटची बॅग आता 290 ते 300 रुपयात उपलब्ध होते. बांधकाम साहित्याच्या दरामध्ये मात्र चढ उतार सुरूच आहे. शिधापत्रिका धारकांना मिळणार आता QR कोड युक्त स्मार्ट कार्ड. फाटणे, खराब होण्याच्या कटकटीपासून शिधापत्रिका धारकांची सुटका होणार. नवीन स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी जुनं कार्ड अपडेट करण्यासाठी आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल, पाणी बिल किंवा भाडे करार, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आदी कागदपत्रांची आवश्यकता राहणार आहे. राज्यात पावसाचं जोरदार आगमन, जुन्नरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, मराठवाड्यामध्ये गाळमोडी नदीला पूर. शेतकरी हवालदिल पाणी नाही, रात्री 2 वाजेपर्यंत झोप लागत नाही. शेतकरी प्रश्नांवरून विधानसभेमध्ये गदारोळ. शेतकरी प्रश्नी प्रस्ताव चर्चेला येत असताना मंत्री नाहीत, कृषी सचिव नाही, राज्यमंत्री नाहीत. खरंच शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण गंभीर आहोत काय, असा सवाल भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केला. यवतमाळ जिल्ह्यात कुठे धोवाधार पाऊस तर कुठे प्रतीक्षा कायम. जिल्ह्यामध्ये पेरण्या खोळंबल्या. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, ढग गरजले पण पाऊस बरसलाच नाही. मंगळवारी पहाटेपासूनच अनेक भागामध्ये कालचा पाऊस तुमच्याकडे आला का अशी विचारणा शेतकरी करताना पाहायला मिळालंय. सोयाबीन, कापूस, तूर यांची लागवड कधी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलाय. अमेरिकी नौदलाकडून होर्मुझची नाकेबंदी मागे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा, मात्र इराणने तो फेटाळलाय. दोन्ही देशांमध्ये दावे प्रतिदावे. कराराचा अमेरिकी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयामध्ये दरमहा 10,000 रुग्ण, सुविधांची वानवा. उपजिल्हा रुग्णालय केव्हा, गंभीर जखमींवर प्रथमोपचार, अवघड प्रसूतीसाठीही रेफर टू अमरावती. कृषी सेवा केंद्रातील दुकानदारांना विचारा, दरफलक नेमके गेले तरी कुठे, नियम पाळणार तरी कोण. शेतकरी कृषी केंद्रात निदर्शनात येत आहे सर्रास प्रकार. शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना वस्तूंचे दर स्पष्टपणे कळावेत यासाठी कृषी केंद्रांमध्ये दरफलक लावणं बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी हे दरफलक दिसून येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अद्रकने पालटले शेतकऱ्यांचे दिवस. भावाची कोंडी फुटल्यामुळे अच्छे दिन. उत्पादनामध्ये घट झाली पण मागणी वाढल्यामुळे 2 महिन्यात वाढले 3 पट भाव. एकेकाळी शेतकऱ्यांना लखपती बनवणाऱ्या अद्रक पिकाच्या भावामध्ये कमालीची दरवाढ झाल्याने चालू वर्षात अद्रक हे पीक पुन्हा शेतकऱ्यासाठी वरदान ठरत आहे. पहिल्याच पावसात पूर्णा नदीवरील पूल गेला पाण्याखाली. ग्रामस्थांनी दोन्ही बाजूंना चर खोदून पाणी काढून दिलंय. बालखेड शिवारातील शेतांमध्ये पावसाचं पाणी तुंबलं. सिल्लोड तालुक्यामधील सर्व 8 मंडळांमध्ये पावसाची हजेरी. सोयगावच्या बाजारात गुडघाभर पाणी, व्यापाऱ्यांची तारांबळ. नागपूर जिल्ह्यात सलामी जोरदार. ग्रामीण भागामध्ये मुसळधार. शेतकरी सुखावणार. मान्सून दारावर 5 अंशांनी पारा घसरणार. असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. एल निनोच्या प्रभावामुळे अनिश्चित असलेल्या मान्सूनचे 8 दिवस उशिरा का होईना पण अखेर मंगळवारी सर्वत्र दमदार आगमन झालं. वेधशाळेने अधिकृत घोषणा केली नसली तरी नागपूरच्या दारावर असलेल्या मान्सूनच्या पावसानं जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी लावली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.